400 वर्षाचा प्रसंग आहे। ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे। ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुण प्रारंभे। तपावर ताप तुंतुण्याचे तपावर ताप तुंतुण्याचे तपावर ताप तुंतुण्याचा तपावर ताप तुंतुण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गात गुणगान जी 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 शिवप्रभूचं गात गुणगान जय जय शिवप्रभूचं गात गुणगान जय जय 450 वर्षापूर्वी 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक राजा होऊन गेला आणि तो जर राजा होऊन गेला नसता तर कदाचित आजच्या या कीर्तन मंदिरामध्ये जे कीर्तन सुरू आहे ते कीर्तन झालं नसतं। या देशामध्ये अनेक राजे होऊन गेले अनेक सत्ता होऊन गेल्या पण जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराज एकच राजे होऊन गेले की आजही हजारो लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आपला ऊर्जा मंत्र स्मृती स्थान म्हणून संबोधतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता 450 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीवरती अनेक अन्याय आली। मुघल आले पोर्तुगीज आले डच आले विजयाचे आले आदिलशाह आला मंदिरं पाडली गेली चालू लग्नामधून स्त्रिया उचलल्या गेल्या स्त्रियांची आबरूची लक्तर त्या ठिकाणी वेशीला टांगली गेली। आज जे आमच्या मंदिरांमधून विठोबाचं देवांचं रामकृष्ण हरी वासुदेव गोविंद हे आपल्या कानावरती पडतंय ते कोणामुळे जर पडत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पडतंय। अहो 450 वर्षापूर्वी मंदिराची कळसं तोडली जात होती नंदी तोडले जात होते मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती आणि ज्या मंदिरामध्ये रामकृष्ण हरी वासुदेव गोविंद असा आवाज येत होता त्याच मंदिरांमधून आवाज येऊ लागला अल्लाहू अकबर अल्लाह अकबर अल्लाह। अरे ज्या मंदिरामध्ये रामकृष्ण हरी वासुदेव गोविंद असे आवाज येत होता आणि त्या मंदिरावरती त्या ठिकाणी सकाळची नमाज ऐकू आली आणि मग माझ्या जिजामातेला त्या ठिकाणी काळजी पडली असाच जर माझा महाराष्ट्र राहिला तर एकही स्त्रीच्या कपाळावरती कुंकू राहणार नाही एकही स्त्री त्या ठिकाणी कुंकवान राहणार नाही आणि माझ्या स्त्रियांवरती चालू असलेले हे अत्याचार थांबणार नाही। आणि मग राजमाता राष्ट्रमाता जिजामातेने त्या ठिकाणी कोल्हापूरच्या तुळजाभवानीला त्या ठिकाणी नवस केला आणि तिला विनवणी केली अगं आई अगं किती दिवस हा त्रास सहन करायचा किती दिवस अन्याय सोलायचा आता तरी बस झालं आता दार उघड हे दार उघड बया 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 आराधी निर्गुण प्रगटले भवानी आराधी निर्गुण प्रगटले भवानी महिषासुर मर्दाना लागोडे महिषासुर मर्दाना लागोडे देवे तापाचे करावया धाडणे तापाचे करावया धाडणे भक्ता पावसे निर्वाणे आईचा जोगवा मागे आईचा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना आईचा जोगवा मागे ना। आणि झाली शेवटी भवानी माता त्या ठिकाणी प्रसन्न झाली ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट अशा विचित्र क्षणी जन्माला आली शिवनेरी किल्ल्यावरती वाद छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेस छत्रपती जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई माथ्यावर बाळ शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावर
बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला वाघ शिवबा जन्मला वाघ शिवबा जन्मला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपली वेळ संपली. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आदरपूर्वक का घेतो त्याचं कारण सांगतो तुम्हाला, थोडक्यात धावत्या वेळा सांगतो. ज्यावेळेस कल्याणच्या गडावरती ज्यावेळेस छापा टाकला, त्या कल्याणच्या गडावरून सोने नाणे माणिक मोती सगळे ज्यावेळेस जमा करून आणले, त्यावेळेस कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सुद्धा आणलं गेलं आणि त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ठेवली आणि राजांना सांगितलं, राजा तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने हिरा आणलाय, कोहिनूर हिरा. राजांनी सांगितलं जर हिरा असेल तर दाखवा मला. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांना ती कल्याणच्या सुभेदाराची सून दाखवली. तसे छत्रपती शिवाजी महाराज कडाडले आणि त्यांनी सांगितलं की या आया बहिणींच्या आबरूला वाचवण्यासाठी हे स्वराज्य आहे, वाचवण्यासाठी हे सगळं केलंय आपण. या स्वराज्यामध्ये प्रत्येक माता माऊलीचा सन्मान झाला पाहिजे. जरी ती माता माऊली दुश्मनाची जरी असली तरी परस्त्री ही माते समानच आहे. या मातेची खणा नारळाने ओटी भरा आणि पुन्हा तिला आपल्या त्या ठिकाणी राज्यामध्ये पाठवून द्या. आणि मग कोणीतरी लिहिताना लिहिलं अशीच असती आमची माता सुंदर रूपवती, तर आम्ही झालो असतो सुंदर ऐसे बदले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज एका राज्याचे राजे होते. वाटलं असतं तर एखादी राणी म्हणून स्त्री म्हणून ठेवली असती, काही फरक पडला नसता. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं जगापेक्षा जे वेगळंपण आहे ते वेगळं याच्यामध्येच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या दुश्मनांना सुद्धा तितकीच खात्री होती. ज्यावेळेस शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि शाहिस्ते खान पळून गेला, त्यावेळेस शाहिस्ते खानाची बहीण त्या शाहिस्ते खानाजवळ आली ने सांगितली, हुजूर हुजूर मेरी बेटी हाथ पर कहीं दिख नहीं रही, वो शिवा आया था, उसके मावले भी आए थे, मुझे लगता है कि हमारे बेटी को वो शिवा लेकर उठा के लेके गया होगा. त्यावेळेस तो शाहिस्ते खान ज्याची बोट छत्रपती शिवाजी महाराजांनी तोडलेत, तो शाहिस्ते खानाने सांगितलं वैसे तो वो शिवाजी तुम्हारी बेटी को उठाकर लेकर जा ही नहीं सकता, वैसे तो वो शिवाजी तुम्हारे बेटी को उठाकर लेकर जा ही नहीं सकता, खामोश डरो मत, अगर लेकर भी गया होगा तब भी वो अपनी बेटी की तरह उसका ख्याल रखेगा. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुश्मनाचं वाक्य होतं त्या काळामध्ये. इतका आदर छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध होता. म्हणून ही शिकवण आपल्या राज्याची आहे, ही शिकवण आपल्या महाराष्ट्राची आहे, ही शिकवण आपल्या संस्कृतीची आहे. म्हणून परस्त्री सारखं सर्वात मोठं पाप कुठलंही नाही. म्हणून तुकोबारे सांगतात तुका म्हणे पापे, अशी ही